नमस्कार मित्रांनो, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. दीपा, अगं दीपा, कुठे आहेस तू? दीपाचे बाबा आत येत म्हणाले. काय बाबा, तुम्ही बोलवलत? दीपा तिच्या खोलीतून येत म्हणाली. हो बाळा, ही भाजी घे आणि तुझ्या आईला सांग. ती नेहमी मला काही आणत नाही म्हणून टोमणा मारत राहते. बाबा हसत म्हणाले. बरं, मला थोडं पाणी घेऊन येतेस? बाबा म्हणाले. हो बाबा म्हणत दीपाने भाजीची पिशवी उचलली आणि स्वयंपाकघरात गेली. बाबांनी दीपाकडे जाताना पाहिलं आणि एक थंड उसासा टाकत वरांड्याच्या बाहेरच्या आकाशाकडे बघत मनात म्हणाले, गोविंदा, तुम्ही दीपाला तुमचा रंग का दिला? तुमचा सावळा रंग सगळ्यांनाच आवडतो, पण मुलीचा सावळा रंग कोणालाच आवडत नाही. चांगला मुलगा भेटत नाही. चांगल्या कुटुंबाला तिला आपल्या घरची सून बनवायची नसते आणि मुलगी गरीब घरातील असेल तर ते जास्तच अवघड होते. दीपाने येऊन बाबांना पाणी दिले आणि त्यांचा चिंताग्रस्त चेहरा पाहून म्हणाली, काय झालं बाबा, अस्वस्थ दिसत आहात? तिचा निरागस चेहरा पाहून बाबा म्हणाले, काही नाही बाळा, मी आता खूप थकलो आहे. केशवने त्याचे शिक्षण पूर्ण करून पुढे दुकान सांभाळावे. मग मी तुझंही लग्न करून देईन आणि या सर्व सांसारिक जीवनातून मोकळा झाल्यावर शांतपणे बाकीचं जीवन गोविंदाच्या भक्तीत घालवेन. असो, तुझी आई कुठे आहे? बाबांनी विचारलं. आई संध्याकाळच्या पूजेची तयारी करत आहे, दीपा म्हणाली आणि काहीतरी बोलता बोलता थांबली. मग गुपचूप किचनमध्ये जाऊन जेवणाची तयारी करू लागली. तिच्या आईने तिला रात्रीच्या जेवणाची जबाबदारी दिली होती आणि ती स्वतः गोविंदाच्या पूजा आणि आरती करू लागली. दीपा जसजशी मोठी होत होती, ती लग्नाच्या वयात येत होती. दीपा स्वयंपाकघरात व्यस्त असताना तिचा मोबाईल वाजला. दीपाने त्या फोनकडे पाहिले तर त्यावर तिची खास मैत्रीण श्वेताचा कॉल येत होता. दीपाने कॉल उचलला आणि निराश स्वरात म्हणाली, हा श्वेता दी, बोल. तिकडून श्वेता म्हणाली, अगं, तू अजून घरीच आहेस? तू काकीशी बोलली नाहीस की आपण पियूचा वाढदिवस साजरा करण्यासाठी संध्याकाळी तिच्या घरी जाणार आहोत? दीपा लटक्या स्वरात म्हणाली, नाही, आई आज काही विशेष पूजा करत आहे, त्यामुळे तिच्याशी बोलणे व्यर्थ आहे. ती मान्य करणार नाही. त्यावर श्वेता हळू आवाजात म्हणाली, तुला चांगलंच माहीत आहे की माझे आई वडील मला एकटे जाऊ देणार नाहीत, म्हणूनच मी तुला माझ्यासोबत ये म्हणून सांगितलं होतं, पण तू काकीला समजावायचा प्रयत्न केला नाहीस. अगं, पूजा करून काय साध्य होणार? कोणता राजकुमार येऊन तुझ्याशी लग्न करेल? तू स्वतःकडे थोडं लक्ष दे, थोडं मॉडर्न हो, कधीतरी ब्युटी पार्लरमध्ये जा. कदाचित कुठला तरी मध्यमवर्गीय मुलगा तुला आवडेल आणि काका आणि काकींच्या डोक्यावरून थोडं ओझं दूर होईल. एवढं बोलून श्वेताने रागाने फोन कट केला. दीपाने किचनच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर अंगणात गुडघ्यापर्यंत एक छोटी भिंत होती. ती ओलांडून श्वेता अस्वस्थपणे चालत तिच्या मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होती. श्वेता ही दीपाच्या काकांची मुलगी होती, दीपाची खास मैत्रीण आणि बहीण. अंकुश म्हणजेच दीपाचे बाबा आणि श्रीधर म्हणजे श्वेताचे बाबा, दोघेही सख्खे भाऊ होते. श्रीधरने घराची वाटणी करून नवीन घर बांधले होते, पण अंगणात भिंत उभी केली. श्रीधरने त्यांच्या नव्याने बांधलेल्या घरात त्यांची पत्नी मनीषा, मुलगा अजय आणि मुलगी श्वेता यांच्यासोबत राहत होते, पण त्यांच्या दोन्ही घरांचे अंगण आणि छप्पर एकच होते. त्यामुळेच कदाचित दीपा आणि श्वेता यांची घट्ट मैत्री झाली होती. नावाप्रमाणे गोरा रंग, सुंदर चेहरा आणि दाट काळे केस असलेली श्वेता एक सुंदर आणि नाजूक मुलगी होती. अजयने आपल्या वडिलांचे कपड्यांचे दुकान चांगलेच चालवले होते आणि दुसरे कपड्यांचे दुकान देखील उघडले होते, ज्यामध्ये श्रीधरने त्याला खूप मदत केली होती आणि त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणजे त्यांचे उत्पन्न दुप्पट झाले होते. त्यांचे राहणीमानही बदलले होते. घरात आरामाच्या सर्व मौल्यवान वस्तू होत्या. त्याने एक कार देखील घेतली होती आणि घरात काम करण्यासाठी मोलकरीण देखील ठेवली होती. तेच अंकुश एक जनरल स्टोअर चालवायचे. त्यांची कमाई पण चांगली होती. घरचा सर्व खर्च काढून सुद्धा काही रक्कम ते दीपाच्या लग्नासाठी जमा करत असत. त्यांचा मुलगा केशव अजून लहान होता आणि शाळेत शिकत होता. त्याने श्वेतासोबतच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. दोघेही B.Com च्या दुसऱ्या वर्षाला होते. अंकुशने सावळ्या रंगाच्या आणि तशी लग्न केले होते.
त्यांचा स्वतःचा रंगही फारसा गोरा नव्हता. म्हणून गोविंदाच्या कृपेने दीपाचा जन्म झाला आणि तिथून त्याचं आयुष्य दीपामध्ये अडकून राहिलं. फक्त दीपाचा रंग सावळा होता, पण ती काही कमी सुंदर नव्हती. तिचे मोठे काळे डोळे आणि काळे जाड लांब केस आणि तिचा गोड स्वभाव. तरीही तिच्या आई वडिलांना तिची काळजी वाटत होती. ती श्वेता तिची आई मनीषावर गेली होती आणि तिचा रंग दुधासारखा गोरा होता. जेव्हा दीपा आणि श्वेता तयार होऊन कॉलेजला जायचे तेव्हा लोक अनेकदा त्यांची तुलना करू लागायचे आणि श्वेता नेहमी जिंकायची, कारण ती गोरी होती. श्वेताला दीपाच्या सहवासाची फारची गरज नव्हती, पण तरीही तिने आपल्यासोबत तिला ठेवलं होतं, कारण पाहणाऱ्यांच्या नजरेत दीपापेक्षा तिच्यासाठी असलेली पसंती पाहून तिचे डोके अभिमानाने आणखीनच उंच व्हायचे. दीपाला या सर्व गोष्टींची सवय झाली होती आणि आता या गोष्टींचा तिच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. लहानपणापासून सगळे तिची तुलना श्वेताशी करायचे आणि तिच्या लग्नाबद्दल चिंता व्यक्त करायचे. तिच्या आईने पूजेबरोबरच उपवास सुरू केला होता आणि 16 सोमवारऐवजी ती दीपासाठी प्रत्येक सोमवारी उपवास ठेवायची आणि दीपालाही उपवास करायला लावायची, जेणेकरून तिला चांगला जीवनसाथी मिळेल. रोज सकाळी घरातील कामे उरकून दीपाची आई वस्तीतील काही महिलांसोबत मंदिरात जात असे. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या मंदिरात जायचे असे तिने ठरवले होते. रोज पूजा झाल्यावर ती गोविंदाकडे एकच प्रार्थना करायची की आपल्या मुलीचे लग्न विना अडथळा व्हावे. अशी प्रार्थना करून त्या स्त्रिया एकमेकींना सांत्वन देत असत की त्यांच्या मुलींचे काहीतरी भले होईल. गोविंदाने आपला रंग आपल्या मुलींना दिला आहे, मग ते आपल्याच रंगाच्या मुलींवर अन्याय कसा करणार? पण ही विचारसरणी फक्त सावळ्या कातडीच्या मुलींच्या आईची होती. मुलगा गोरा असो किंवा सावळा असो, त्यांच्या आई आपल्या मुलासाठी गोऱ्या रंगाची बायको आणि सून शोधायच्या. दीपाचा मोबाईल पुन्हा वाजला. तिने मोबाईल उचलला आणि दीपाने हॅलो म्हणताच श्वेताचा तिकडून जोरात आवाज आला. दीपा, मी काकांशी बोलले आहे आणि ते काकीशी बोलतील. तू लवकर जेवण बनवून घे. तुझ्याकडे 2.5 तास आहेत. 2 तासात जेवण बनव आणि अर्ध्या तासात तुझा मेकअप कर. श्वेताने पुन्हा एकदा दीपाला मनापासून टोमणा मारला आणि तिला काहीही बोलण्याची संधी न देता 7:30 वाजता निघून येण्याचा आदेश दिला आणि कॉल डिस्कनेक्ट केला. दीपाला श्वेताचे टोमणे ऐकायची सवय होती. श्वेताने तिला टोमणे मारण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. लहानपणापासून ती ऐकत आली होती. आता दीपाला श्वेताच्या टोमण्यांची पर्वा नव्हती. दीपाने आता सावळ्या रंगासोबत लोकांची पर्वा न करता जगायला शिकली होती. एवढंच नाही तर जगातील लोकांनी तिच्या कपड्यांसाठीही काही रंग निवडले होते. तिने त्या रंगाचे बाहेर काही वेगळ्या रंगाचे कपडे घातले तर सगळे तिला डार्क रंगाचे कपडे घालू नको, फक्त लाईट रंगाचे कपडे घाल. तुमच्यासारख्या सावळ्या रंगाच्या लोकांना ते चांगले दिसत नाहीत, असा सल्ला देऊ लागले. श्वेता सुद्धा असेच करायची. तरीही दीपा काही न बोलता तिच्यासोबत राहायची. आजही दीपाने ठरवलं असतं तर ती तिच्यासोबत जायला नकार देऊ शकली असती, पण तिने नकार दिला नाही, कारण आज तिला स्वतःलाही पियूच्या घरी जायचे होते. आज पियूच्या वाढदिवसानिमित्त तो तिच्या घरी येणार होता. जो कॉलेजचा अभिमान होता तोच सगळ्या कॉलेजच्या मुलींचा जीव होता. सर्व मुलींना तो आवडत होता, पण श्वेताने उघडपणे जाहीर केले होते की तो फक्त तिचा आहे. कोणत्याही मुलीने त्याच्यासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न देखील करू नये, नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील. अशी धमकीही तिने सर्वांना दिली होती. तिच्या धमक्यांना न जुमानता दीपाने त्याला आपल्या मनात ठेवलं होतं, पण तो कधीच तिचा होणार नाही हे तिला माहीत होतं. आताही दीपाला फक्त त्याला भेटायला पियूच्या घरी जायचे होते. त्याचे नाव कार्तिक किर्लोस्कर होते. सगळे त्याला केके म्हणायचे. गोविंदाप्रमाणे गोपी त्याच्या भोवती फिरत होत्या, पण त्याने अजून राधाची निवड केली नव्हती. त्या सर्व गोपींमध्ये श्वेता आघाडीवर होती. कार्तिकची तिच्याशी खूप चांगली मैत्री होती, तर दीपा फक्त दुरूनच त्याच्याकडे बघायची आणि स्वतःचं सांत्वन करायची की तो कधीच आपला होऊ शकत नाही. कोणीतरी हँडसम मुलगा तिला प्रपोज करेल ही आशा दीपाने आधीच सोडली होती.
पण तिच्या आई वडिलांनी हार मानली नव्हती. ते आपल्या मुलीच्या चांगल्या आयुष्यासाठी देवाची पूजा अर्चना करत होते. त्यांना आपल्या भक्तीने दीपाचे नशीब बदलायचे होते. दीपा वाढदिवसाला जाण्यासाठी तयार होऊन श्वेताच्या खोलीबाहेर बराच वेळ तिची वाट बघत होती. पण श्वेताचा मेकअप अजून पूर्ण झाला नव्हता. 8:30 वाजता श्वेता खोलीतून बाहेर आली आणि दीपाचा हात धरून तिला धावत गाडीकडे घेऊन आली. पटकन तिला गाडीत बसवले आणि म्हणाली, ड्रायव्हर काका, लवकर चला, खूप उशीर झाला आहे. पप्पांनी 10 वाजता परत यायला सांगितले आहे. हे बोलता बोलता श्वेताने दीपाकडे पाहिलं, जिने पांढऱ्या मोत्यांची डिझाईन असलेला फिक्कट आकाशी रंगाचा सूट घातला होता. तिच्या लांब दाट काळ्या केसांची वेणी घातलेली होती. दीपाच्या मोठ्या डोळ्यांमध्ये काजळ भरले होते. फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली होती, जी तिला खूप साजेशी होती आणि एकूणच ती आज खूप छान दिसत होती. दीपाकडे कटाक्ष टाकत तिची स्तुती करण्याऐवजी श्वेताने तिला विचारले, दीपा, मला सांग, मी कशी दिसते? दीपाने तिच्याकडे श्वेताकडे पाहिलं आणि नेहमीप्रमाणेच खूप सुंदर म्हणाली. श्वेता जरा अभिमानाने हसली आणि म्हणाली, मी नेहमी अशीच दिसते. काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये श्वेताचा गोरा रंग चमकत होता. त्यावर तिने तिचे कुरळे केस हलक्या सोनेरी रंगात रंगवले होते आणि पूर्ण मेकअप करून ती पोरांना भुरळ घालायला तयार होती आणि भुरळ पडायला सुरुवात झाली होती, जे दीपा पाहत होती. ती घरातून बाहेर पडताच दुचाकीवर असलेल्या 2-3 मुलांनी, जी तिच्या वस्तीतील मुली होती, त्यांनी तिचा पाठलाग सुरू केला. कॉलेजला जाताना ते नेहमी दोघांच्या मागे असायचे. आजही ते त्यांच्या मागे लागले होते, पण श्वेताला त्यांची पर्वा नव्हती. ती तिच्या विचारांमध्ये मग्न होती आणि त्यांच्याकडे लक्ष देत नव्हती. जर ते श्रीमंत घरातील मुलं असती तर परिस्थिती वेगळी असती. मग कदाचित त्यांना श्वेताशी बोलण्याची संधीही मिळाली असती. पण सध्या कार्तिक हा श्वेताच्या नजरेचा केंद्रबिंदू होता. शेवटी देखणा असण्यासोबतच तो एका अत्यंत श्रीमंत घरातील एकुलता एक मुलगा होता. रेस्टॉरंटमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना 15 ते 20 मिनिटे लागली. पियूने तिच्या वाढदिवसासाठी रेस्टॉरंटचा मोठा भाग बुक केला होता. पियूचा बॉयफ्रेंड अमर याने सजावटीवर मोठा खर्च केला होता. अमर हा कार्तिकचा जिवलग मित्र होता आणि त्याच्या निमित्तानं कार्तिक आज इथे येणार होता. नाहीतर मोठमोठी हॉटेल सोडून छोट्या रेस्टॉरंटमध्ये येणं हा उच्चवर्गीय माणसाने आपल्या इज्जतीच्या विरोधात जाण्यासारखे होते. सगळे आले होते पण त्याची वाट पाहत होते. शेवटी तो हिरो होता, त्यामुळे त्याची वाट पाहणे गरजेचे होते. तो आला तेव्हा 9 वाजले होते आणि सर्वजण त्याच्याभोवती माशांसारखे जमू लागले. त्याने आल्यावर पियूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि तिला एक महागडी भेट दिली आणि मग तो जाऊन खुर्चीवर बसला. तो गेला तिकडे श्वेता पटकन पोहोचली. त्याच्या जवळ बसली आणि त्याच्याशी बोलू लागली. आजही त्याने दीपाकडे पाहिलं नाही, पण दीपा मात्र त्याच्याकडे पाहत होती. शेवटी 10 वाजले आणि ठरल्याप्रमाणे श्वेताला कार्तिकला सोडून घरी परत जावे लागले. पण आज ती खूप खुश होती. आज पहिल्यांदाच तिने कार्तिकसोबत तिच्या मनाप्रमाणे डान्स केला. घरी परतताना दीपासुद्धा खूप खुश होती, कारण आज निघताना कार्तिकने दीपाला ही स्माईल दिली होती आणि हसून तिचा निरोप घेतला. डोळ्यात उद्याची सोनेरी स्वप्ने घेऊन दोघीही हसत हसत घरी परतल्या. सध्या दोघींचेही कॉलेजचे शेवटचे वर्ष चालू होते. आपल्या मुलींचे शिक्षण पूर्ण होताच आपले हात मोकळे होतील असे दोघांच्याही आई-वडिलांना वाटले होते. दोन्ही कुटुंबे आपल्या मुलींसाठी चांगली स्थळे शोधू लागली. श्वेताला स्थळांची कमी नव्हती. एक अतिशय सुंदर आणि श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी होती. तिला आपल्या घरची सून बनवायला सगळे तयार होते. तिच्या आई-वडिलांनी तिच्यासमोर काही मुलांचे फोटो ठेवले, पण श्वेताने त्यांना पहिल्या नजरेतूनच नाकारले होते. तिच्या अशा वागण्याने तिच्या आई-वडिलांना धक्का बसला होता. त्यांना आता आपल्या मुलीच्या भविष्याची काळजी वाटू लागली होती, कारण श्वेता त्यांनी आणलेले प्रत्येक स्थळ नाकारत होती. श्वेताचे आई-वडील चिंतेत असताना श्वेता मात्र निश्चिंत होती आणि तिला विश्वास होता की कार्तिक तिचा जीवनसाथी बनेल.
शेवटी कार्तिकलाही तिच्यासारखी दुसरी मुलगी मिळणार नव्हती. ती एकटीच होती जी प्रत्येक बाबतीत कार्तिकला पात्र होती. कालांतराने अंकुश आणि अनिताचा आत्मविश्वास डळमळू लागला. कारण कोणताही चांगला मुलगा दीपाला स्वीकारणार नाही. माझ्या मुलीसाठी मी सर्व काही केलं, पण तिच्यासाठी चांगला मुलगा शोधू शकलो नाही, ही गोष्ट त्यांना त्रास देत होती. सगळं काही देऊनही कोणताच मुलगा तिच्याशी लग्न करायला तयार नव्हता. शेवटी त्या दोघांनी दीपासाठी नातेवाईकांमधून चांगला मुलगा शोधायला सुरुवात केली. हा बघा, हा खूप तरुण दिसतो, पण तो 2 वर्षाच्या मुलीचा बाप आहे. कदाचित त्याचे लहान वयात लग्न झाले असेल. अनिता अंकुशला एक फोटो दाखवत म्हणाल्या. अंकुश यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी आलेले सर्व फोटो बघून घेतले. बरेच फोटो होते. काही मुलं घटस्फोटित होते, काही विधुर होते, काही कमी उत्पन्नाचे होते, काही म्हातारे होते, काही एकाच्या डोळ्याला तर दुसऱ्याच्या पायाला इजा झाली होती. काहींच्या पुढच्या बाजूला केस नव्हते, काहींच्या मागच्या बाजूला केस नव्हते. काही 4 मुलांचे बाप तर काही टीबी पेशंटसारखे दिसत होते. अंकुश यांनी एक थंड श्वास सोडला आणि वर आकाशाकडे पाहिलं. जणू ते देवाकडे तक्रार करत आहेत, पण देवाने त्यांची एकही इच्छा पूर्ण केली नाही. निराश होऊन अंकुश यांनी अनिताच्या हातातून फोटो काढून घेतला आणि नीट निरखून पाहिल्यावर त्यांना मुलगा त्यांच्या मुलीच्या शेजारी उभा असल्याचे दिसले. फोटोत त्या मुलामध्ये कोणताही दोष नव्हता. तो छान दिसत होता आणि त्याचे वयही जास्त दिसत नव्हते. तो फोटो बाजूला ठेवून अंकुश जी निष्किलपणे म्हणाले, ठीक आहे, मी याची माहिती शोधून काढतो. चला आता तुम्ही आराम करा, यावर आपण नंतर बोलू. दीपाला पण अभ्यास पूर्ण करायचा आहे. अंकुश यांची अडचण समजून घेऊन अनिताने त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना सांगितले की आपल्याकडे 1-2 महिने खूप वेळ आहे. तुम्ही जास्त विचार करू नका. मग अंकुश यांनी सोफ्यावर टेकून डोळे मिटले आणि अनिता वरांड्यातल्या गोविंदाच्या चित्राकडे बघू लागल्या, ज्यात ते मोराची पिसे घातलेले आणि बासरी वाजवत होते. दीपा तिच्या खोलीच्या खिडकीतून तिच्या आईवडिलांचे चिंताग्रस्त चेहरे पाहत होती. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते. तिचे डोळे पूर्णपणे रिकामे होते. तिच्या डोळ्यांमध्ये स्वप्न, कोणतीही आशा दिसत नव्हती. दीपाने शुद्धीतेताच सर्व स्वप्ने आणि आशा आपल्या मनाच्या कोपऱ्यात बंद करून ठेवली होती आणि ती तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच ती भानावर आली होती. जेव्हा तिच्या आजूबाजूला खोडकर भटकी मुले फिरत होती, त्यांच्या डोळ्यात प्रेमाऐवजी वासना स्पष्ट दिसत होती. त्यांना तिला फक्त एक कोवळी कळी समजून तिचा रस चोखायचा होता आणि मग दुसऱ्या कुठल्या तरी कुमारी कळीच्या शोधात उडून जायचे होते. तेव्हाच दीपाने तिच्या मनाला पटवून दिले की प्रेमाचा माणूस अजून तिच्याकडे यायचा आहे. यामुळेच तिने तिचे मित्र वाढवले नाहीत. फक्त तिचे तेच मित्र होते जे श्वेताचे होते, ज्यांच्यासाठी ती फक्त कॉलेजमधली सर्वात सुंदर मुलीची बहीण होती, बाकी काही नाही. आज तिच्या आईवडिलांची दयनीय अवस्था पाहून ती गोविंदाला विचारत होती, गोविंदा, प्लीज मला असं नातं पाठव जे माझ्या आईवडिलांच्या अपेक्षांवर खरं उतरेल आणि माझं लग्न करून त्यांना सुख मिळेल. त्यांची मुलगी त्यांची मान अभिमानाने उंच करून समाजात वावरू शकेल. यासाठी मला माझ्या नवऱ्याचे पाय धुवून पाणी प्यावे लागले तरी चालेल. तो मला ज्या अवस्थेत ठेवेल त्या अवस्थेत मी राहीन आणि कधीही माझ्या नवऱ्याकडे किंवा माझ्या नशिबाकडे तक्रार करणार नाही. गोविंदा, माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण करा. दीपाने पूर्ण भक्तिभावाने मनापासून देवाची प्रार्थना केली होती आणि आता कदाचित गोविंदाने तिची प्रार्थना ऐकली असावी. काही दिवसांनी शहरातील सर्वात श्रीमंत आणि सुंदर मुलगा कार्तिक किर्लोस्करचा प्रस्ताव त्यांच्या दारात आला आणि आणणाऱ्याने त्यांना सांगितले की कार्तिक किर्लोस्करनेच त्यांना दीपाचा प्रस्ताव पाठवला आहे. विश्वास न बसण्यासारखी गोष्ट घडली होती. त्या दिवशी कदाचित सूर्य पूर्वेऐवजी पश्चिमेकडून उगवला असेल. गोविंदाने अशी काय जादू केली होती की कार्तिकला श्वेतासारख्या सुंदर मुलीला सोडून दीपाशी लग्न करायचं होतं. दीपासाठी प्रपोजल पाठविणाऱ्या कार्तिकचा विचार कसा बदलला.
आणि त्या दीपासाठी जिच्याकडे त्याने कधीही लक्षपूर्वक पाहिलेलं नव्हतं. त्याचं झालं असं की कॉलेज पूर्ण केल्यानंतर कार्तिकच्या आईवडिलांना त्याचं लग्न करायचं होतं. त्याच्या आईवडिलांनी त्याला स्पष्ट सांगितले की जर तुला कोणतीही मुलगी आवडत असेल तर तसं सांग, आम्ही तुझं लग्न तिच्याशी लावून देऊ, नाहीतर आम्ही जी मुलगी बघू तिच्याशी तुला लग्न करावे लागेल आणि काहीही झाले तरी तू मागे हटणार नाही. कार्तिक त्यांचं हे बोलणं ऐकून एकदम शून्यात हरवला, कारण त्याच्या हातात सध्या काहीच नव्हते. त्याने नुकतेच कॉलेज पूर्ण केले होते आणि त्याला स्वतःच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळायचा होता. म्हणून लग्नाच्या मुद्द्यावर तो गांभीर्याने विचार करू लागला. दुसरीकडे श्वेताही त्याच्या मागे लागली होती. तिलाही त्याचा निर्णय जाणून घ्यायचा होता. तिच्या आईवडिलांनी तिला लग्नासाठी थोडा वेळ दिला होता. श्वेता दीपापेक्षा 1 वर्षाने मोठी होती आणि दीपाने तिच्या लग्नाआधी लग्न करावे असे तिच्या पालकांना वाटत नव्हते. कारण लोक काय म्हणतील की मोठ्या बहिणीच्या आधी छोट्या बहिणीचं लग्न केलं. पण श्वेता तिच्यासाठी येणारी सगळी स्थळं नाकारत होती. शेवटी तिच्या आईवडिलांनी श्वेताला सांगितले की तिला लवकरच एक मुलगा आवडला पाहिजे, नाहीतर आम्ही सांगू त्या मुलाशी तुला लग्न करावं लागेल. आता श्वेतालाही कार्तिकला जाब विचारणं भाग पडलं की त्याला काय हवंय. दुसऱ्या दिवशी कार्तिकने श्वेताला डेटवर बोलावले. त्याला तिच्यासोबत थोडा वेळ घालवायचा होता, जेणेकरून तो काहीतरी निर्णय घेऊ शकेल. तो श्वेतासोबत मॉलमध्ये फिरत होता तेव्हा तो पाहत होता की तिच्या भोवती मुलं कशी घिरट्या घालत आहेत. श्वेता डोकं उंच करून तिच्या भोवती फिरणाऱ्या त्या पोरांकडे अभिमानाने पाहत होती. तर कार्तिकला हे सगळं आवडत नव्हतं. त्याला स्वतःसाठी बायको हवी होती, इतरांना दाखवण्यासाठी मॉडेल नाही. श्वेताकडे लक्षपूर्वक पाहत असताना कार्तिकला त्याचे जुने प्रेम आठवू लागले. सानिका, जिच्यावर तो त्याच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करायचा, ती श्वेतापेक्षाही सुंदर होती. सानिकाचेही त्याच्यावर खूप प्रेम होते. एके दिवशी मुंबईमध्ये फिरत असताना तिला एका ठिकाणी प्रचंड गर्दी दिसली. तिथे शूटिंग सुरू होतं. दोघेही शूटिंग बघत होते. तेव्हा चित्रपटाचा नायक सोहिलची नजर सानिकावर पडली आणि तिथून त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. काही दिवसातच सानिकाचा दृष्टिकोन बदलला, कारण तिला कार्तिकपेक्षा सुंदर आणि श्रीमंत मुलगा मिळाला होता. सानिकाने कार्तिकशी सर्व संबंध तोडले आणि सोहिलसोबत मुंबईला गेली. आज श्वेताला बघून कार्तिकला सानिकाची आठवण येत होती, कारण ती सुद्धा तिच्या सौंदर्यावर तशीच गर्विष्ठ असायची. कार्तिकचं मन दुखावलं होतं. त्याने काही कामाचं निमित्त केलं आणि नंतर बोलू म्हणत श्वेताचा निरोप घेतला. तो निघणार इतक्यात त्याची नजर कॅफेत बसलेल्या दीपावर पडली. दीपा श्वेतासोबत तिथे आली होती. श्वेताने तिच्यासाठी कॉफी आणि स्नॅक्सची ऑर्डर दिली आणि ती कार्तिकला भेटायला गेली होती. दीपा आरामात बसून मोबाईल पाहत होती. तिला माहीत होते की श्वेता कार्तिकला भेटायला आली आहे आणि ती काही लवकर येणार नाही. दीपा मधून तिच्या घड्याळाकडे एक नजर टाकायची आणि मग आजूबाजूला बघून तिचा मोबाईल बघायला लागायची. कार्तिकने पाहिलं की कॅफेमध्ये खूप गर्दी होती. तिथे बरीच मुलं होती, पण दीपाकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. प्रत्येकजण स्वतःमध्ये व्यस्त होता आणि दीपा तिच्या फोनमध्ये होती. कार्तिक कॅफेच्या बाहेर येऊन थोडा वेळ दीपाकडे बघत उभा राहिला. मग त्याची नजर दुसऱ्या मजल्यावर गेली, जिथे त्याने श्वेताला एकटे सोडले होते. पण आता श्वेता एकटी नव्हती. तिच्यासोबत एक मुलगाही होता, जो श्वेताच्या शॉपिंग बॅग्स धरून तिच्याशी हसत हसत बोलत होता. श्वेताच्या चेहऱ्यावर जराही राग दिसला नाही की कार्तिक तिला एकटं सोडून गेला होता. श्वेताला येताना पाहून कार्तिकने दीपाकडे एक नजर टाकली आणि बाहेर पडण्याच्या दाराकडे गेला आणि श्वेताच्या नजरेत येण्यापूर्वी तो बाहेर निघून गेला. कार्तिकने गाडीत बसून गाडी स्टार्ट केली आणि मग मॉलकडे एक नजर टाकली आणि हसत गाडी पुढे सरकवली. कार्तिकच्या चेहऱ्यावरचे हसू सांगत होते की त्याने ठरवले होते की त्याला कोणाशी लग्न करायचे आहे. कार्तिकने घरी येऊन आई-वडिलांना लग्नासाठी मुलगी निवडल्याचे सांगितले. हे ऐकून त्यांनाही खूप आनंद झाला.
आणि लगेच भटजींना बोलावून अंकुश यांच्या घरी पाठवले. अंकुश यांच्या घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. आपल्या मुलीसाठी एवढं चांगलं स्थळ आलं यावर विश्वास ठेवणं त्यांना कठीण जात होतं. भटजींनी अंकुश यांच्याकडून दीपाची कुंडली मागून घेतली आणि संध्याकाळी 4 वाजता मुलासोबत येईन असे सांगून ते निघू लागले तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आले की भटजींना चहाही दिला नाही. त्यांनी भटजींची हात जोडून माफी मागितली आणि चहा झाल्यावर निघण्याची विनंती केली आणि त्याने पटकन जाऊन चहा नाश्त्याची व्यवस्था केली. तिने चहा आणला तोपर्यंत अंकुश यांनी केशवला, श्रीधर आणि मनीषाला फोन करायला सांगितला होता, कारण त्यांचा अजूनही विश्वास बसत नव्हता. म्हणून त्यांनी आपल्या भावाला फोन केला जेणेकरून तो तिथे येऊन भटजींकडून त्या मुलाच्या कुटुंबाबद्दल काहीतरी माहिती काढू शकेल. अंकुश यांना काय करावे किंवा काय करू नये हे काहीच सुचत नव्हते. जेव्हा श्रीधरनेही मुलाबद्दल ऐकले तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. श्रीधरने आपल्या भावाकडे आणि नंतर भटजींकडे पाहिले. पुन्हा एकदा श्रीधरने पुष्टी केली की ते फक्त शहरातील सर्वात मोठे उद्योगपती अभिषेक किर्लोस्कर आणि त्यांचा मुलगा कार्तिक किर्लोस्कर यांच्याबद्दल बोलत आहेत. पुन्हा एकदा भटजींनी त्यांच्या बोलण्याला सकारात्मक स्वरात उत्तर दिले आणि चहाचा कप टेबलावर ठेवल्यावर त्यांनी हात जोडले आणि माफी मागून रजा घेतली की त्यांना काही महत्त्वाचे काम संपवायचे आहे, त्यामुळे कृपया त्यांना आताच परवानगी द्या आणि संध्याकाळी ते पुन्हा मुलासोबत भेटतील. भटजी गेल्यानंतर काही काळ शांतता पसरली. मग शांतता भंग करत श्रीधर म्हणाले, अरे भाई, सर्वजण गप्प का आहेत? अभिनंदन करा, मला मिठाई खाऊ घाला. दीपासाठी स्थळ आलंय, चांगलं स्थळ आहे, मग ही शांतता का? अंकुश यांनी श्रीधर यांना मिठी मारली आणि विचारले, दादा, हे सर्व खरं आहे ना? मी स्वप्न तर पाहत नाहीये ना? श्रीधर हसले आणि अंकुश यांच्या गालावर थोपटत म्हणाले, अजिबात नाही भाई, हे खरं आहे आणि हे तुझ्या आणि अनिताच्या पूजेचे परिणाम आहेत. तुम्ही विनाकारण काळजी करत होता. आपल्या दीपाचे नशीब गोविंदाने लिहून ठेवले आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. भविष्यात सर्व काही चांगले होईल. अंकुश आणि अनिता धावत पूजा खोलीत गेले आणि गोविंदाच्या पाया पडले. त्यांच्या पाठोपाठ घरातील इतर सर्व सदस्यही गोविंदाला हात जोडून प्रार्थना करू लागले की त्यांचा आशीर्वाद कायम दीपावर राहो आणि आता कुठलाही अडथळा न येता कार्तिकशी दीपाचं लग्न होऊ दे. देवाची प्रार्थना करून सर्वजण दीपाच्या लग्नाची तयारी करू लागले. दीपा आणि श्वेता घरी नसल्यामुळे त्यांना आधी त्यांच्या घरी फोन करून बोलावण्यात आले. कार्तिकचे स्थळ दीपासाठी आल्याचे दोघांना सांगितल्यावर दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला. दोघांच्याही आयुष्यात वादळ आल्यासारखं झालं. दोघांनाही आश्चर्यचकित झालेले पाहून मनीषा हसत म्हणाली, आता तुम्ही दोघी पुतळ्यासारखे उभे राहणार की तयार व्हायला जाणार? 4 वाजेपर्यंत ते लोक येतील. आपल्याकडे फार वेळ नाही. श्वेता, तू दीपाला नीट तयार कर. श्वेता आणि दीपा पायात जीव नसल्यासारख्या हळूहळू खोलीकडे निघाल्या. दीपाला श्वेताकडे बघताही येत नव्हते. श्वेताची काय अवस्था झाली आहे हे तिला बघूनच जाणवत होतं. श्वेता दीपाच्या खोलीच्या बाहेर येऊन थांबली आणि मग काहीही न बोलता ती दीपासोबत आत गेली. ती आता काय बोलेल या विचारानेच दीपा घाबरली होती, पण ती काहीच न बोलता शांत बसून राहिली, कारण दीपाचा यात काहीही हात नाही हे तिला माहीत होतं. हे सगळं कार्तिकने घडवून आणलं होतं हेही तिला चांगलंच माहीत होतं. दीपाची तिच्या विरोधात जाण्याची हिंमत नाही. कार्तिकला तिच्यापासून हिसकावून घेण्याची तिच्या मनातही येणार नाही. मनातल्या मनात शिवीगाळ करत श्वेताने कार्तिकला फोन केला. पूर्ण रिंग होऊनही कार्तिकने फोन उचलला नाही. श्वेताने पुन्हा फोन केला पण त्याने उचलला नाही. फोन उचलेपर्यंत ती फोन करत राहिली, कारण कार्तिकने तिच्याऐवजी दीपाची निवड का केली हे तिला जाणून घ्यायचे होते. याचा विचार करता करता तिचं डोके दुखू लागलं, पण कारण काही समजले नाही. शेवटी पुन्हा फोन येत होता म्हणून कार्तिकने मोबाईल उचलला. श्वेताशी बोलताना त्याला हे माहीत होतं की तिला त्याचं म्हणणं पटणार नव्हते.
कार्तिकशी बोलल्यानंतर श्वेताने आपला मोबाईल जोरात जमिनीवर फेकला आणि रडू लागली. कार्तिकने बोललेला एक एक शब्द श्वेताच्या डोक्यात घुमत होता. कार्तिक म्हणाला होता की त्याने तिच्याकडे त्या नजरेने कधीच पाहिले नाही. ती त्याच्याकडे स्वतःहून आली होती आणि त्याने फक्त तिच्याशी मैत्री केली होती. ज्याच्यावर ती प्रेम करते असे तिला वाटत होते, तो तिच्यावर प्रेम करतो असे त्याने कधीच सांगितले नाही. तिने मात्र त्याच्याशी लग्न करण्याचा विचार केला होता, पण ती त्याच्या अपेक्षेप्रमाणे वाटली नाही, कारण त्याला लग्नासाठी दीपासारखी साधी घरगुती मुलगी हवी होती. श्वेतासारखी फॅशनेबल फुलपाखरू नको होती. आता पुढचा निर्णय दीपावर होता. तिला पाहिजे असेल तर ती या स्थळाला नकार देऊ शकली असती, पण श्वेताने खूप समजावूनही दीपाने या नात्याला नकार दिला नाही. ती काय करेल आणि तिच्या पालकांना कसं समजावून सांगेल? त्यांच्या प्रार्थना शेवटी तिच्या इच्छेनुसार हे नाते आले होते. मग या नात्याला नकार देऊन ती त्यांना दुःखी कशी करणार? आणि मग तिच्या नकारानंतर कार्तिकने स्वतःला स्वीकारले असते याची काय शाश्वती होती? म्हणून दीपाने आपला होकार कळवला. मुलगा संध्याकाळी ठरलेल्या वेळी घरी आला होता आणि भटजीही त्यांच्यासोबत होते. दीपाचा सावळा रंग पाहून कार्तिकची आई थोडी नाराज झाली, पण तिचा सुंदर चेहरा आणि चांगले चारित्र्य पाहून तिने लग्नाला होकार दिला. आणि तसंही कार्तिकने तिला दीपाबद्दल सगळं सांगून ठेवलं होतं. त्यामुळे तिच्या मुलाची पसंती न आवडण्याचा प्रश्नच नव्हता. सर्व काही सुरळीत चालले होते. गोविंदाच्या कृपेने लग्न ठरले. दीपा लाल ब्रायडल ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती आणि खूप घाबरलेली देखील होती. एकीकडे तिची श्वेता रागावलेली होती आणि दुसरीकडे लोकांच्या नजरेत काहीच मेळ नसलेलं हे स्थळ, जिथे घरातील सर्व सदस्य तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते, तिथे दीपा आपलं भविष्य कसं असणार या द्विधा मनस्थितीत होती. वैवाहिक जीवन यशस्वी होईल का? आपल्या मुलीला घाबरलेले पाहून दीपाच्या आईने तिला थोडा धीर दिला आणि सांगितले की तिला जे काही आता वाटत आहे ते लग्नापूर्वी प्रत्येक मुलीला वाटतं. गोविंदाने स्वतः कार्तिक सोबत तिची लग्नगाठ बांधली आहे, तेव्हा काळजी करण्याची गरज नाही. भविष्यातही गोविंदा तिची काळजी घेतील आणि तिला फक्त तिचे नाते पूर्ण प्रामाणिकपणे निभावावे लागेल आणि मुलीची सर्व कर्तव्ये पार पाडावी लागतील. बायकोची सर्व कर्तव्ये मनापासून पार पाड, बाकी गोविंदा सर्व सांभाळून घेतील. ते त्याच्या खऱ्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत. तो तुला नेहमीच योग्य मार्ग दाखवेल. दीपाला सल्ला देण्याबरोबरच अनिताने तिला एक मोरपंख दिला आणि खोलीतच थोडा वेळ आराम करण्यास सांगून बाहेर निघून गेल्या. लग्नाची वरात आली होती आणि मंडपही सजला होता. लग्नातील सर्व पाहुणे नाचून थकले होते आणि थंड पेयांचा आस्वाद घेत होते. थोड्याच वेळात लग्नाचे विधी सुरू होणार होते. कार्तिक थोडा वेळ स्टेजवर एकटाच होता. तेव्हा बराच वेळ शहराबाहेर असलेला त्याचा मित्र मनोज त्याला भेटायला आला होता. मनोज आणि कार्तिक खूप दिवसांनी भेटले होते. मनोजला कार्तिकला त्याच्या लग्नाबद्दल काही विचारायचे होते, पण कोणी ना कोणी कार्तिकला भेटायला येत राहिले, ज्यामुळे तो त्याचे बोलणे पूर्ण करू शकला नाही. मंडपाच्या मागे नवऱ्या मुलासाठी एक खोली आहे हे मनोजला माहीत होते. मनोजने कार्तिकला स्टेजवरून खाली उतरवून त्या खोलीत आणले होते. दीपा बाहेर आली आणि त्याच खोलीजवळ उभी होती आणि थोडासा पडदा बाजूला करून कार्तिकला बघायचा प्रयत्न करत होती. तर दुसरीकडे नवरी मुलीसाठी असलेल्या एका खोलीत श्वेता उभी होती. श्वेता आणि दीपाच्या मध्ये पडद्याची भिंत होती. दोघीही एकमेकांच्या नकळत पडदा बाजूला करून कार्तिककडे बघत होत्या. तोच मनोज कार्तिकचा हात पकडून दीपाशी लग्न करण्याचे कारण विचारत होता. मनोज आणि दोन्ही बहिणी कार्तिकच्या उत्तराची वाट बघत होते. कार्तिक हसत हसत मनोजच्या खांद्यावर थोपटत म्हणाला, का काळजी करतोय? माझ्यावर लग्नाचं कोणतंही दडपण नाहीये. मी दीपाशी माझ्या इच्छेने लग्न करत आहे. कारण कार्तिकने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, दीपा एक साधी मुलगी असल्याने परफेक्ट बायको टाईप आहे आणि श्वेता एक मॉडेल टाईप मुलगी आहे, जिच्यासोबत मी संसार सेटल होऊ शकत नाही. अशा मुली घराबाहेरच चांगल्या असतात, पण दीपासोबत तुझी जोडी चांगली दिसणार नाही, कोणाला आवडणार नाही.
मनोजने त्याला पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला. मला त्यांची पर्वा नाही. मला फक्त शांततापूर्ण जीवन जगायचे आहे, जे श्वेतासारख्या सुंदर मुलीसोबत शक्य नाही. कारण माझ्यापेक्षा चांगला मुलगा भेटला की ती मला सोडून जाईल, अशी भीती प्रत्येक क्षणी मला सतावत राहील. ती माझ्यासोबत घरातून बाहेर पडताना तिला पाहून लोकांनी उसासे टाकू नये, किंवा केव्हा ती कुठे एकटी असेल तर माझे लक्ष तिच्यावर असू नये. ती काय करत असेल, तिच्यासोबत कोण असेल, दीपासोबत असं काहीही होणार नाही. तिच्याकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही. तिला कोणी स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार नाही. ती फक्त माझी बायको राहील. कोणाच्या डोळ्यातील स्वप्न नाही, कोणाच्या हृदयाची धडधड नाही. ती माझी आणि फक्त माझीच राहील. कार्तिकने मनोजकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत मनोजही निघून गेला. दुसरीकडे दीपाला कोणी बोलवायला आल्यावर तीही मंडपाच्या दिशेने निघाली. इकडे श्वेता कोपऱ्यात पडदा धरून उभी होती. गोंधळून सर्व बघत होती. ज्या सौंदर्याचा तिला अभिमान होता, तेच आज तिच्या पराभवाचे कारण बनले. ज्या पांढऱ्या रंगाचा तिला अभिमान होता, त्याला आज काळ्या रंगाने मात दिली होती. ज्या मुलीला ती आपल्या पायाची धूळ मानत होती, तीच आज तिच्यासमोर तिची सर्वात मौल्यवान वस्तू घेऊन उभी होती. तोच मनोज आपल्या मित्राला आनंदाने विधी करताना शांतपणे पाहत होता. तो समजू शकला नाही की त्याचा मित्र इतका कसा बदलला. प्रत्येक सुंदर आणि चांगल्या गोष्टीवर प्रेम करणारा कार्तिक आज एका साध्या मुलीशी लग्न करतोय. सर्वजण आपापल्या विचारात मग्न होते, तर दीपा आता कार्तिकसोबत फेऱ्या घेत होती. तिच्या ओठांवर हसू होतं. तिच्या मनात आता अपराधीपणाची भावना नव्हती. श्वेताच्या या परिस्थितीला ती जबाबदार नसल्याचे स्पष्ट झाले. आता तिला फक्त कार्तिकच्या अपेक्षा पूर्ण करायच्या होत्या. आपण त्याला प्रेमाने आपले बनवले पाहिजे. सर्वांची सेवा करून त्याचे मन जिंकले पाहिजे. त्याच्या वडिलांचा आदर केला पाहिजे आणि त्याच्या मनातून दुसऱ्या मुलांबद्दलची चिंता काढून टाकली पाहिजे. श्वेताला तिच्या आईने कधी मंडपात आणले ते तिला कळले नाही, आणि आता ती दीपाचे लग्न डोळ्यात पाणी आणून पाहत होती. दीपाच्या सासरच्या लोकांनी हुंडा स्वीकारण्यास नकार दिला होता, आणि अंकुश यांच्या मोठ्या भावाने म्हणजे श्रीधर यांनी दीपाच्या लग्नाला सर्व खर्च स्वतः उचलला होता. म्हणून अंकुश आणि अनिता यांनी आपली मुलगी दीपासाठी बनवलेली एक लहान सुंदर सोन्याची मूर्ती, जी गोविंदाची होती, ती दीपाला पाठवणीच्या वेळी देण्यात आली होती. दीपा एका हातात गोविंदाची मूर्ती आणि दुसऱ्या हातात मोरपंख घेऊन गाडीत बसली आणि तिच्या कार्तिक सोबत स्वतःच्या घरी निघाली. दीपाला तिच्या आईवडिलांप्रमाणे आनंदी आयुष्य लाभो हीच आपण इच्छा करू शकतो. बाकी सर्व काही देवाचे आभार आहेत. कार्तिकचे मन स्वतःच्याच भ्रमामुळे बदलले. अंकुश आणि अनिताच्या उपासनेचे फळ त्यांना मिळाले. नशिबावर कोणीही नियंत्रण ठेवू शकत नाही. जे नशिबात लिहिले आहे तेच घडते. या कथेने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला क्षमा करा. कथेच्या गरजेनुसार सर्व काही दाखवण्यात आले आहे. त्यामुळे जर जास्त काही झाले असेल तर मला क्षमा करा. बाकी पुन्हा भेटू. आशा करते की सर्वांना कथा आवडली असावी. कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. धन्यवाद.